क्रिस्पी टेस्टी अँड क्रंची असे मस्त बॉईल केलेल्या अंड्याचे पकोडे। हो मित्रांनो, आज ना भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे बॉईल केलेल्या अंड्याचे पकोडे। मस्त मोसम ना एक नंबर मोसम आहे, मस्त रिमझिम मस्त पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता। मोसम बिले खतरनाक आहे आणि आपल्या किचनमध्ये मस्त बनून राहिले बॉईल केलेले अंड्याचे पकोडे। तर मित्रांनो, लय भन्नाट चविष्ट एकदम खुसखुशीत खतरनाक, आणि त्यासोबत मस्त संध्याकाळची चाय। आहा, क्या बात क्या बात। तर मित्रांनो, तुम्ही बी तुमच्या किचनमध्ये मस्त बनवा आणि मस्त या मोसमचा आनंद घ्या आणि मस्त पकोडे खा, मस्त त्यासोबत चाय प्या, है ना, एक नंबर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, चला आता गडबड घाई करू नका, चला आता सरळ आपण रेसिपी स्टार्ट करू। तर त्यासाठी मी घेतले इथं मस्त 4 बॉईल अंडे मस्त उकडून घ्यायचे आहेत। आता या अंड्याचं काय करायचं आहे, आपल्याला अंड्याचे मस्त छोटे छोटे तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, है ना। हे पहा, बघू शकता मस्त छोटे छोटे तुकडे मी मस्त कट करून घेतले। जास्त बारीक करायची गरज नाही, नाहीतर पकोड्यामध्ये ना अंडे लागतीनच नाही, पूर्ण ते चुरा होऊन जातील। त्यासाठी व्यवस्थितच मस्त तुकडे कट करायचे। तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन मला चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, है ना। बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये येतील। तर चला मित्रांनो, रेसिपी आपण स्टार्ट करू। तर बघू शकता इथं मी 1 वाटी बेसन घेतलं, 3-4 मिरच्या मस्त बारीक कट करून घेतल्या, अद्रक लसूण मस्त बारीक कुटून घेतला खलबत्त्यातून, आणि 1 कांदा घेतला, कांदा मस्त उभा कट केला। तर 1 चमच मस्त जिरं घेतलं, 1 चमच हळद घेतली, चवीनुसार मस्त मीठ घेतलं, 1 चमच मस्त ओवा घेतला। ओवा मस्त हातावर चोळून टाकायचा आहे बरं आपल्याला, चोळून जर टाकलं ना तर मस्त एक नंबर स्वाद येते त्याचा। आणि थोडासा चवीनुसार ना सोडा घ्यायचा आणि मस्त धनिया फेकून मारायचा, मुठभर धनिया फेकून मारल्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी टाकायचं, जास्त भदभद पाणी काही टाकायचं नाही, नाहीतर एकदम पतली कडीच होऊन जाईल। तर थोडं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला, मग नंतर मिक्स करून घ्यायचं। बघू शकता मित्रांनो, मस्त मिक्स झालेलं आहे। आता हे असंच आपल्याला मिक्स करायचं आहे, जास्त पतलं आपल्याला करायचं नाही। हे बेसन आहे ना, एवढा मस्त वास येत होता ना, तुम्हाला काय सांगू, कच्चंच बेसन असं खायची इच्छा झाली होती बरं माली। तर चला आता मस्त कढई गरम करायसाठी ठेवू, थोडंसं त्याच्यात तेल टाकू, तेल मस्त गरम होऊ द्यायचं आहे ना, जास्त गरम नाही होऊ द्यायचं, थोडंफार व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। तेल मस्त गरम झालेलं आहे। तर आता आपण याच्यात ना एक मस्त चमच घेऊन व्यवस्थित टाकून देऊ, आहे ना, तेलातनी सोडून देऊ मस्त भजी, आहे ना। तुम्ही चमचनं बी टाकू शकता, तुम्ही हातानं बी घेऊन टाकू शकता, आहे की नाही। पण हे पहा, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, व्यवस्थित भजे टाका लागतात बरं हे, कारण हातावर ना तेल उडते, कारण याच्यामध्ये अंड आहे ना, तर त्याच्यामुळे ना हातावर तेल उडते। मला बी हातावर उडलं होतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो थोडंसं भजे टाकल्यानंतर ना थोडंसं दूर उभं राहायचं तुम्ही, आहे ना, नाहीतर बस घेसान हात जाऊन। तर चला मित्रांनो, मस्त आता एक टाकून आपण मस्त भजे हे तळून घेऊ। आणि बघू शकता तुम्ही काय भन्नाट भजे लागतात ना हे, आहा, एक नंबर। आणि खरोखर मोसम ना मस्त चालू आहे, मस्त पावसाचा मोसम आहे, आणि अशा मोसममध्ये मस्त भजे पकोडे तर बनते है ना। तर मग करा ना मग तुम्ही पण, आणि घ्या खाऊन मस्त। तर चला मित्रांनो, मस्त एक आपण हे करून ना आता याला आपण थोडं हलके हातानं उलटपालट करू, आहे की नाही। आणि जे पहिले जे टाकले होते ना मी, तर ते बघू शकता आता ते होऊन राहिले, आणि जे आता आखरे टाकले होते ना ते कच्चेच आहेत। तर जे झाले ना तर त्याला आपण पलटी करून घेऊ, तुम्ही बघू शकता। आणि जे बाकीचे बी जे होऊ राहिले ना त्याला बी 2 मिनिट मस्त होऊ देऊन नंतर मग मस्त उलटपालट करून घेऊ। तर बघू शकता मस्त हलक्या हाताने आपल्याला अल्लादी असे हे उलटपालट करून घ्यायचे। तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी व्हिडिओ येतील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील। त्यासाठी मी म्हणत असतो की बेल आयकन जरूर दाबा। तर मित्रांनो, बघू शकता आता हे पहा, इथंच भावांनो बहिणींनो, हे पहा इथं ना लय सांभाळून काम कर जा बरं, कारण हे आहेत अंड्याचे पकोडे, तर त्यामुळे इथं तेल उडते अंगावर। मला बी अंगावर उडलं होतं, पण बरं झालं फोड काही आले नाही, तर म्हणून इथं थोडीशी काळजी घेऊन व्यवस्थित पकोडे तळायचे। तर बघू शकता मित्रांनो, मस्त आपले अंडा पकोडे मस्त खरपूस तळून झालेले आहेत, मस्त क्रिस्पी। तर बघू शकता मित्रांनो, मस्त आता एक करून सगळे मस्त हे पकोडे आपण काढून घेऊ तेलातून। आणि आता मग आता काय मस्त एक नंबर हे भजे लागतात, आहे ना। तर बघू शकता मित्रांनो, सगळे काढून घेतले एक करू
तर मित्रांनो खरोखर एकदम चांगले लागतात, लय टेस्टी लागतात, भन्नाट बिलकुल. तर तुम्ही बी करून पाहिजा खरोखर आणि मला सांगा की कशी झाली रेसिपी आहे ना. तर बघू शकता मित्रांनो सगळे मस्त भजे तळून घेतले, मस्त मिरच्या बी तळल्या. तर चला या मग आता तुम्हाला जर आवडले असतील ना व्हिडिओ तर चला घ्या मग खाऊन आहे ना. तर बघू शकता मित्रांनो चला आता मी तुम्हाला फोडून दाखवतो बरं आहे ना कसे झाले काय झाले आहे ना. पा मस्त अंडे दिसू राहिले, एक नंबर लागले होते ना, खतरनाक बिलकुल भन्नाट. तर बघू शकता मित्रांनो हे पा मस्त त्याच्यामध्ये अंड दिसते आहे की नाही. असे अंड्याचे पकोडे बनवावे लागतात बरं. नाही तर तुम्ही जर असे अर्धे कापून जर बनवले ना तर ते टेस्ट लागत बी नाही की आपण काय खाऊ राहिलो. म्हणून मी त्यासाठी ना मस्त बारीक केले तुकडे. आपण जेव्हा खाऊ ना तर त्याची टेस्ट आपल्याला फील झाली पाहिजे मस्त अंड्याची आणि हे पकोड्याची. नाही तर मग काय फायदा, पूर्ण बेसन लागून आहे ना, काही अर्थ नाही त्याच्यात. त्यासाठी ना मस्त बारीक तुकडे करून हे पकोडे मी तुमच्यासाठी रेसिपी बनवलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा मित्रांनो. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि बेल आयकन जरूर दाबा ताकी जे मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.